नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? गायत्री रेसिपीजमध्ये आज आपण झटपट होणारे छोले भटुरेची रेसिपी पाहणार आहोत। तर हे छोले आपण पंजाबी स्टाईल झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत आणि भटुरे एकदम फुगलेले मस्तपैकी टम्म अशी रेसिपी पाहणार आहोत। तर हा रात्रीचा बेत तुम्हाला कसा वाटतो? रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी हे छोले पाण्यामध्ये 5 तास भिजत घातले होते, चांगले भिजलेले आहेत। आता एका कुकरमध्ये मी हे घालून यामध्ये पाणी घालणार आहे। तर पाणी मी 2 ग्लास घातले। यामध्ये हळद घातली अर्धा चमचा आणि यामध्ये मीठ घालायचे 1 चमचा आणि याला आपण कुकरवर झाकण लावूयात आणि याची शिट्टी काढून घेऊयात। तर शिट्ट्या आपण 5 ते 6 मीडियम गॅसवर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे छोले एकदम छान फुललेले आणि मऊसूत असे होतील। तर त्यामुळे चव छान लागते भाजीला। तर आता मी हे मीडियम गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि यानंतर आपण आता याचे मसाले तयार करून घेऊयात। यासाठी मी कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे। तर ही ग्रेव्ही एकदम झटपट बनवून तयार होईल आणि छोलेची भाजी एकदम चविष्ट या पद्धतीने तयार होते। नक्की करून पहा। यावर एक टोमॅटो घातला आहे, हा टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे आणि ही एक मिरची ठेवली आहे, ती पण भाजून घ्यायची आहे आणि 2 कांदे आहेत। हे छान भाजून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता साइड बदलून छान सगळं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि भाजून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। यासाठी हा कांदा वरचा जो कांदा करपलेला आहे तो काढायचा आणि याच्या आतला भाग कांदा वाफवलेला काढून घ्यायचा आहे। हा टोमॅटो याच्या वरचे साल काढले आणि हे पण यामध्ये कट करून घेतला आहे। याची ग्रेव्ही एकत्रच करायची, चव खूप सुंदर लागते, नक्की करून पहा। आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे घालायचे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची। भटुरे बनवण्यासाठी मी इथे 1/4 कप रवा घेतला आहे। हा रवा कुठलाही घेतला तरी चालतो, बारीक किंवा जाड। आता यामध्ये 1/4 कप मी दही घेतला आहे, दही पण तेवढंच घ्यायचं आहे। आता यामध्ये मी मैदा घालणार आहे, तर मैदा हा मी 1 कप घेतलेला आहे। आधी मी यामध्ये मीठ घालत आहे, मीठ 1 चमचा घालायचा आहे। चव खूप छान लागते भटुरे, या पद्धतीने नक्की बनवून बघा। एकदम फुललेले मस्त भटुरे बनवण्यासाठी मी येथे 1 कप मैदा घेतलेला आहे। याच पद्धतीचं माप वापरून तुम्ही पण घेऊ शकता। 1 कपच्या ऐवजी 2 कप घ्यायचं आणि याच पद्धतीने यामध्ये आता बेकिंग पावडर घातलेला आहे। बेकिंग पावडर मी अर्धा चमचा घातला आहे। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण थोडंसं पाणी घालतो त्याप्रमाणे आपण याला तिंबून घ्यायचं आहे। याचा एक डो प्रिपेअर करून घ्यायचा आहे। मी इथे पाणी घालत आहे थोडंसं, तोपर्यंत छोले शिजत आहेत, तोपर्यंत डो भिजतो। आता याच पद्धतीने घट्ट असा आपण डो प्रिपेअर करायचा आणि तो हाताने छानपैकी 5 मिनिटं तिंबून घ्यायचा आहे। तर हा फुलल्यासारखा होतो, तर एकदम छान त्याला असा हाताने तिंबून घ्यायचा आहे। आता झाल्यानंतर याला झाकून आपण 10 मिनिटे सेट करायला ठेवायचं आहे। यानंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। आता यामध्ये ही बनवलेली पेस्ट आहे ती घालायची आहे, कांदा टोमॅटो मिरची, आणि ही यामध्ये तेलामध्ये तळू द्यायची आहे। एकदम सोप्या पद्धतीने छोले बनवाल आणि एकदम चविष्ट अशी छोलेची भाजी तयार होते। या पद्धतीने मीडियम गॅसवर आपण ही ग्रेव्ही छानपैकी शिजवून घ्यायची आहे। आता यानंतर याची ग्रेव्ही शिजत आली आहे। छोलेचे मी 5 ते 6 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेतलेले आहे आणि ते थंड करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी मसाले घालत आहे। तर यामध्ये मी अद्रक लसूण हा ठेचा
आपण ठेचून घेतो अद्रक लसूण, तसा मी ठेचून घेतलेला आहे, तर तो घालत आहे। आणि यामध्ये धना पावडर घालायचा आहे, जिरा पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा। हे मसाले घातले आणि याला आता आपण परत परतून घेणार आहोत। हवं तर तुम्हाला हे मसाले एका पॅनवर फ्राय करून परत मिक्सरमधून काढून टाकता येतात। यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे, पण त्यासाठी वेळ लागतो। आणि यामध्ये गरम मसाला घालत आहे मी, हा घालून आता याला मिक्स करायचं आहे। ठीक आणि सॉफ्ट अशी ग्रेव्ही हॉटेलसारखी बनवून तयार होईल या पद्धतीने बनवली तर। आता यामध्ये मी हिरवी मिरची छानपैकी फ्राय करून घेतलेली आहे आणि हे छोले जे आहेत ते छानपैकी शिजवून झाले आहेत, एकदम फुललेले आहेत। तर यामध्ये आपण आता हे मिक्स करून घेऊयात। मीडियमच गॅस ठेवायचा आहे आणि हे छोले घालायचे आहेत। तुम्ही पाहू शकता छोले छान शिजलेले आहेत। तर आता याला जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही, याची उकळी काढायची आहे। यामध्ये मीठ थोडंसं घातलं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली। कोथिंबीर ही ऑप्शनल आहे। आता झाकून ठेवा आणि यानंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, तर आपण ही भटुरे बनवून घेणार आहोत, यासाठी मी हे तेल घेतलेलं आहे। तर हे तापू द्यायचं आहे, पण तेल खूप तापलेलं आपल्याला पाहिजे नाही। आपल्याला यासाठी मीडियम गॅसवरच हे भटुरे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता छानपैकी हे डो प्रिपेअर झाला आहे, फुललेला आहे सुंदर। आता आपण याचे भटुरे लाटून घेणार आहोत। तर मीडियम आकाराचे किंवा तुम्हाला लागत असेल तर मोठ्या आकाराचे असे हे भटुरे बनवून घ्यायचे आहेत। साईज थोडीशी जाडच ठेवायची आहे, खूप पातळ असे करायचे नाही आहेत। पोळी बनवतो त्याच पद्धतीचे हे लाटून घ्यायचे आहेत आकाराचे। आणि आता हे आपण फ्राय करून घेऊयात। यासाठी तेल मी खूप तापवलेले नाही आहे, मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे, नाही तर भटुरेचा कलर जो आहे तो लालसर येतो। पांढरा शुभ्र कलर पाहिजे असेल तर मीडियम गॅसवर आपण याला फ्राय करून घेऊया। थोडंसं भाजलं की उलटं करायचे आणि झाऱ्याने त्याला थोडंसं दाबून घ्यायचे। यामुळे काय होतं की एकदम मस्तपैकी फुलल्या जातं। ही पद्धत वापरून तुम्ही छानपैकी फुले भटुरे बनवू शकता। एकदम चविष्ट तर लागतातच, खूप टेस्टी असे बनवून तयार होतील। मी आणखीन एक तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे। या पद्धतीने मीडियमच गॅस आहे, फुल गॅस करायचा नाही आहे। थोडंसं झारा लावायचा आहे म्हणजे मस्तपैकी फुलून बाहेर येतात। एक साइड फ्राय झाली थोडीशी की दुसऱ्या साइडला फ्राय करून घ्यायचं। याच पद्धतीने तुम्ही हे भटुरे बनवून घेऊ शकता। आता या पद्धतीने मी दुसराही भटुरा काढून घेणार आहे। कलर व्हाईट ठेवायचा असेल तर तुम्ही याला मीडियम गॅसवरच फ्राय करा। एकदम मस्त असं छोलेची भाजी आणि भटुरी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता कलर टेक्स्चर याचा एकदम मस्त झालेला आहे आणि फुले भटुरे तुम्ही हा बेत रात्रीच्या जेवणामध्ये नक्की करून पहा। एकदम छान असे फुललेले भटुरे